महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि आता सगळ्याच पक्षांमध्ये आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा याची उत्सुकता लागलेली आहे. आपल्यासोबत सध्या छत्रपती संभाजीनगर मध्यचे विजयी उमेदवार प्रदीप जयस्वाल साहेब आहेत. जयस्वाल साहेब, तुम्ही विजयी झाले त्याबद्दल प्रथमतः तुमचं अभिनंदन. अ, मला सांगा की आता महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे की कोण मुख्यमंत्री होईल? तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनात कोण मुख्यमंत्री आहेत आणि कोण व्हावं? प्रॅक्टिकल सर्वच लोकांचं असं मत आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब हेच परत मुख्यमंत्री झाले तर चांगलं काम होईल. असं नाही की बाकी उपमुख्यमंत्री वगैरे सर्वांनी चांगलं काम केलं, पण शिंदे साहेबांच्या बाबतीत सर्वसामान्य माणसाचा सुद्धा विचार आहे की त्यांनी मुख्यमंत्री झालं तर अजून चांगलं होईल असं सर्वांना वाटतं. तुम्ही पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आला आहात. नेमकं काय स्ट्रॅटेजी राहिली आहे तुमची? काय योजना होती ज्यामुळे तुम्ही मोठ्या याने विजय होऊ शकला? आणि एवढे जे काही तुमच्या मतदारसंघामध्ये ऐनवेळेस बदल घडले, ज्यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतली, त्यानंतर त्यांनी दुसरा उमेदवार दिला. यामागे काय म्हणजे नेमकं काय कारण होतं? हे मी सांगू शकणार नाही, पण एवढं मात्र सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळाने मला जवळपास या ठिकाणी काम करण्यासाठी सर्वसामान्य लोकांचे जवळपास 606 कोटी रुपये मला या ठिकाणी दिले की त्या या मतदारसंघामध्ये 18-18, 19-19 वर्षापासून लोक पाणीमध्ये राहत होते. त्या भागामध्ये सर्व व्यवस्था मला चांगले रोड वगैरे हे सर्व बनवून देता आले. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल त्यासाठी 5 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी सुद्धा 5 कोटी रुपये दिले. अण्णाभाऊ साठे याच्यासाठी सुद्धा 2 कोटी रुपये या ठिकाणी दिले. असे अनेक प्रकल्प आहे. ड्रेनेजसाठी सुद्धा 187 कोटीचं त्यांनी मला हे दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जे लोकांना सर्वसामान्य लोकांची भावना होती, मी असं म्हणत नाही की 100%, पण 80% लोकांच्यावर लोक एवढे खुश झाले की 20 वर्षानंतर आम्हाला कमी कमी कोणीतरी वनवासातून काढला असं म्हणणाऱ्या महिला होत्या. मी इथं खरंच सांगतो, यासाठी एवढं मला पैसे मिळवण्यासाठी एवढं सहकार्य माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचं त्याच्या सहकार्यांचा मिळाला. त्याच्यामुळे मी चांगला विकास करू शकलो. मी आज एकदम मजेत आहे. पुढचं काय असणार आहे? तुम्ही आता आमदार म्हणून पुन्हा एकदा निवडून आले आहात. आपल्या मतदारसंघासाठी किंवा शहरासाठी काय करू शकताल असं तुम्हाला वाटतं? आपण पाहिलं असेल जे जे आपल्या शहराला लागतात, बीबी मुखबरा आहे, पानचक्की आपल्या एरियामध्ये आहे की लोक पाहायला इथं येतात. आता आपण जाऊन बघा, बीबी मुखबरा वर लेणीवर जाण्यासाठी एक पिकनिक स्पॉट झाला. रोज 4 ते 5 हजार लोक त्या ठिकाणी पिकनिक बनवतात असं त्या ठिकाणचे रोड झाले. त्या ठिकाणचे 99% पूर्ण रोड झाले. कधी बेगमपुऱ्याला तिथं बघायला बेगमपुऱ्याला जायचे लोक, अरे देशातून महाराष्ट्रातून बाजून लोक येतात. अशा लोकांना तिथं रोड्स वगैरे हे ते सर्व चांगले करून दिले. त्याच्यामुळे त्या भागातून सुद्धा लोकांना फार चांगला मदत या ठिकाणी मिळालेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी काम करायचे होते 100 ठिकाणी आपण सर्व ठिकाणी सर्व समाजाच्या ठिकाणी आपण काम केलं. तुमच्या मतदारसंघात आता एक नारा दिला जातोय, तो म्हणजे आमचे प्रदीप जयस्वाल साहेब आता मंत्री व्हावेत. ते आमदार आहेच, पण आता त्यांनी मंत्री व्हावं असं कार्यकर्ते आणि मतदारसंघातील जनतेकडून बोलल्या जात आहे. यावर काय प्रतिक्रिया द्या? म्हणजे तुम्ही मंत्री होणार आहात, काही ऑफर आली का? मला काही ऑफर वगैरे काही आलेली नाही. लोकांची इच्छा आहे की मी खरंच मंत्री व्हावं. ते आमचे वरिष्ठ नेते एकनाथराव शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय घेतील. हे होते प्रदीपजी जयस्वाल साहेब आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मनात जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे असं असतील, पण महायुतीतील जे काही महत्त्वाचे नेते आहेत ते ठरवतील की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल. मी राम बुधवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.